माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून महान ग्रंथ जैमिनी अश्वमेध कथासार भाग 25 अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर प्रतिक्रियात हरे राम हरे कृष्ण लिहा. सुरुवात करण्यापूर्वी मागील भागाचा उर्वरित थोडासा राहिलेला भाग. अनुशार्वाच्या सुदैवाने त्याच्या शरानेच ते हुबई बंधू ठार झाल्याने त्याला विजय मिळाला. नंतर मुख्य प्रधानाने फेकलेल्या शूळाला अनुशाल्व बळी पडला. नंतर प्रद्युम्नाने प्रधानावर हल्ला करून त्याचे 1000 रथ मोडून टाकले. सुमित्र प्रधानाने प्रद्युम्नाचे तसे नाही तरी बरेच नुकसान केले. शेवटी एका अचूक अशा निर्वाण बाणाने सुमित्र प्रधानाने प्रद्युम्नाचा वध केला. मग पांडव सेनेमधून कृतवर्मा ऋषकेतू त्यांच्यासमोर त्यांच्याशी लढण्यास आले. त्यांच्यावर प्रधानाने भैरवास्त्र सोडले. त्यासरसे असंख्य भैरव पांडव सेनेशी लढू लागले. ऋषकेतूने भैरवाचा परता चुराडा केला. ध्रुवस्त्र सोडून असंख्य नृसिंह रणात आणले. त्यांना मानेभोवती सिंहासारख्या आयाळी होत्या, म्हणून त्यांना नारसिंह म्हणत. शेवटी अभोग असे नारायणास्त्र मंत्रून ऋषकेतूने सुमित्राचा दारुण पराभव करून त्या दिवसाचा आपल्या सेनेचा विजय मिळविला. त्यावेळी दोन्ही पक्षांकडे नामांकित असे पुष्कळच वीर कामी आले. अशी प्रचंड युद्धे एकामागून एक वारंवार खेळण्याचे मान जातीला जणू काही चटक लागली. याचे कारण प्रत्येकाच्या मनात असलेली विजय लालसा हेच असावे असे दिसून येते. अध्याय 80, 81, 82. सिंहध्वजावर विजय. आपला अत्यंत कुशल रणनीती तज्ज्ञ असा सुमित्र प्रधान पडल्याचे कळताच सिंहकेतू प्रलयाग्नीसारखा संतप्त झाला. आपल्या रथात बसून आधी समरणांगणात आला. त्याच्या रथाला 32 सिंह असून सिंहाची 1000 लाकडी चित्रे रथावर बसवली होती. तो रणात समोरासमोर येताच श्रीहरी अर्जुनास सोडून देऊन पर्वतदरीत जाऊन लपून बसला. परमेश्वरी अवतार मानव देहात असल्यामुळे मानवाची काही व्यंग्यही त्या अवतारी पुरुषाच्या ठायी असतात. श्रीकृष्ण विशिष्ट प्रसंगी अत्यंत घाबरत असे, तसे त्याच्या त्या घाबरण्यात नवल असे काहीच वाटण्यासारखे नव्हते. कोणालाही सर्वच गोष्टीचे संपूर्ण ज्ञान कधीच नसते, परंतु आपणास नसलेले ज्ञान शत्रूला असते. सबब शत्रूला घाबरून तरी राहावे. अगर ज्ञानात शत्रून वरचढ असेल अशाला नेहमी आपल्या मदतीला तरी घ्यावे. यातच माणसाचा शहाणपणा स्थितप्रज्ञत आहे. त्या स्थितप्रज्ञेत श्रीकृष्णाचा मोठेपणा होता. त्यामुळे त्याच्या वेळचे सगळे राजे रजवाडे ऋषीमुनी त्याला वचकून असत. सामान्य प्रजेला तर तो प्रत्यक्ष ईश्वराचा अवतारच आहे असे वाटे. अशा प्रकारामुळे श्रीकृष्णाच्या बाबतीत जैमिनी जन्मेजयाला पुढे आणखी सांगतो. साऱ्या अतिशय अद्भुत कथांचे जाळे कृष्णाच्या वेळीच विणले गेले, पण त्यात खरे किती आणि खोटे किती शोधताना केवळ आपली चिकित्सा बुद्धीत चालवावी, नाहीतर तेथे आपल्या मनातील श्रद्धाशक्तीचा उपयोग करावा. कृष्ण काही मानवांप्रमाणे भित्रा होता यात शंका नाही, पण खरे म्हणजे अतिशूर म्हणजेच एकमेव द्वितीय असतात. कारण शौर्य भित्रेपणा ह्या गुणावगुणांचा प्रकार आपल्या शरीरामध्ये एकाच नाड्यांच्या समुदायाच्या ठायी असतो. एखाद्या व्यक्तीच्या शौर्याच्या भित्रेपणाच्या मागोमाग लगेच त्याच्या शहाणपणाच्या नाड्यासुद्धा काम करू लागतात. त्यातून सुद्धा अशी व्यक्ती थोर असल्यास तिच्या हातून अतिशय संयम साधून आपल्या थोर कीर्तीला साजेल अशीच कृती घडते. या सिंहध्वजाच्या युद्धात तसाच एक अद्भुत प्रकार घडलेला. तो काय झाला हे आता मी तुला सांगत आहे. तो आता नीट लक्ष देऊन ऐका. सिंहध्वजाशी प्रथम बब्रुवाहनाने युद्ध सुरू केले. बब्रूने पहिल्या झटक्यात दैत्याचे लढण्यासाठी हातात धरलेले धनुष्य तोडले. लगेच त्याच्या रथाचा सारथी मारून रथाचाही नाश केला. त्याने दैत्याला एका शराने एका मूर्तवर मूर्छित पाडले. दैत्य लवकरच सावध झाला. त्याने उलट बब्रूस अस्त्रांच्या प्रचंड अशा माऱ्याने मूर्छा आणली. तोच ऋषकेतूने त्याच्या दिशेने धावत नृसिंहास्त्राने दैत्यरथाचे उरलेले सिंह मारले. दुसऱ्या बाजूकडून चंद्रहंसादी पांडव सेनेतील वीरांनी दैत्यांवर जोरदार चढाई केली. दैत्याने अत्यंत चपळाई दाखवून
विजेच्या गतीने पार्थावर बाण सोडले. त्या बबरूने त्याला एक इशारा मारून ध्रुवमंडळात उडविले. तोच पार्थ मोहनास्त्रात सापडला. त्याला मूर्छा आली. पण बबरू ऋष यांचा रणांगणात करीत असलेला अलौकिक पराक्रम पाहून दैत्य संतुष्ट झाला. दैत्याने त्या हुवैतांना खूप चांगली लालूच दाखवून आपल्या राज्यात राहण्यास विनवले. पण त्या तरुण भावंडांनी त्याची निर्वसना करून वर आपली कृष्णभक्ती प्रगट केली. मग दैत्यांच्या सोडलेल्या दुसऱ्या मोहनास्त्रात ऋषकेतूने लवकरच सापडला. त्याचा सूट करून म्हणून की काय, बब्रुवाहनाने दैत्यांचे औक्षणी सैन्य आपल्या एकामागोमाग सोडलेल्या शराने मारले. देव देखील आकाशातून बब्रूचा पराक्रम पाहून त्याची कीर्ती वर्णू लागली. बब्रूने आपल्या असलेल्या सर्व सैन्यांची ध्रुवमंडळासारखी रचना केली होती. त्यात दैत्याला पकडून त्याला 8 दिवस गुरफटून सोडले. त्या व्यूहातून बाहेर पडण्याचा त्याला कोठूनही मार्गच दिसेना. तेव्हा त्याने बब्रूवर एक अत्यंत शक्तिशाली अशी दिव्य शक्ती सोडली. यावेळी बब्रू खरे म्हणजे मरावायचाच, पण पार्थाच्या मुलाने मध्ये येऊन आपल्या एका शराने त्या शक्तीचे सहस्र तुकडे केले. इकडे थोड्या वेळानंतर ऋषकेतूही शुद्धीवर आला. ते पाहून दैत्याने त्यावर पुन्हा एक बाण सोडला, पण बब्रूने एकादश रुद्राच्या साहाय्याने तोही तोडून टाकला. तेव्हा देवांनी बब्रूवर विमानातून पुष्पवृष्टी केली. त्याला शिवाशिवात दिली. जैमिनी पुढे सांगू लागला की राजा तिकडे पांडवांची राजधानी हस्तिनापुरीमध्ये यावेळी एक फार मोठी नवल वर्तले. ऋषकेतूची पत्नी प्रभावतीला पुत्ररत्न प्राप्त झाले. ती अश्वमेधाच्या वेळी गरोदर होती. मुलाचे नाव धृत तेज ठेवण्यात आले. द्रौपदी त्याला झोके देऊन कृष्ण गीते म्हणू लागताच ते पाळण्यात झोपलेले बालक जणू काही कृष्ण भेटीच्या आतुरतेने आपल्या हास्यमुद्रेने लवकर मला कृष्ण दर्शन होऊ दे असा भाव आपल्या चेहऱ्यावर व्यक्त करीत आहे असे द्रौपदीस भासले. झोके देत असता गीत थांबताच ते रगेच रडे. त्या बाळाने रडावे म्हणून द्रौपदीने शिकस्त केले, पण व्यर्थ. शेवटी धर्माने त्यास गजशाळा, अश्वशाळा इत्यादी ठिकाणी नेऊन पाहिले, पण काही केल्या रडे थांबेना. वेड्या, तुला कृष्ण पाहिजे काय म्हणताच रडे थांबे. निरुपाय होऊन शेवटी भीमसेनाबरोबर प्रभावतीसह त्या बालकास कृष्णाकडे पाठविले. मेघवर्णही त्याच्याबरोबर होताच. मार्गात मांडलिक राजे होते. त्यांनी त्याचा चांगल्या प्रकारे सत्कार केला. अशा रीतीने कुसुमावतीच्या रणभूमीत ते गेले. तेथील भीषण परिस्थिती पाहून त्यांना अतिशय दुःख झाले. मग भीमसेनाला सिंहध्वजाचा खूपच राग आला. त्याने मेघवर्णासह त्याच्यावर चढाई केली. सिंहध्वजालाही भीमसेन आल्याची बातमी समजल्यावर भीतीच वाटली आणि या भयातच त्याने भीमसेनावर मोहनास्त्राचा 3रा प्रयोग केला. भीमसेनही त्यामुळे काही काळ मूर्छित झाला. त्याने मेघवर्णालाही दृश्यहस्त्राने मूर्छितच करून टाकले. तेव्हा तो एक मोठा अद्भुत चमत्कार घडला. ते बाळ एकदम उच्च आकाशात उडाले. ते तांबडे, लाल व मधूनच पांढरे स्वच्छ असे दिसत असल्याने तो धूमकेतू आहे असे त्याला पाहून ऋष बब्रू एकमेकांना म्हणाले. बब्रूला वाटले हा दैत्यच बाळरूपाने आला असावा, म्हणून त्याने त्यावर अत्यंत त्वरेने अभेद अशी ब्रह्मशक्ती टाकली. बाळाने त्यामुळे भयभीत होऊन एकदम डोळे झाकले व द्रौपदीचा धावा केला. इतक्यात वाऱ्याने उडत उडत एक गवताची काडी आली. ती त्याने आपल्या हाताने धरली. तीच रूपांतरित झाली व शक्ती होऊन तिने ब्रह्मशक्तीचे तुकडे तुकडे केले. मग ते बालक अतिशय मोठ्याने गर्जना करून म्हणाले, मी सोमवंशी बालक, माझे रक्षण प्रत्यक्षात श्रीहरी करील. बाळाचे वचन ऐकताच बब्रुवाहन आपल्या मनामध्ये साशंक होऊन म्हणाला, ऋषकेतो, अरे तो बाळ तर सोमवंशाचे नाव घेतो आहे व श्रीहरीचे स्मरण करतो. हे असे कसे काय आहे? तू जरा थांब, मी स्वतःच जाऊन चौकशी करतो. म्हणून त्याने आपले विमान त्या बाळाच्या अगदी जवळ नेऊन त्याच्या कुलाची, माता पित्याची बारकाईने चौकशी केली. तेव्हा बाळाने त्यास उत्तर दिले की माझा बाप ऋषकेतू, आई प्रभावती, माझे आजोबा धर्मराज यांनी माझे नाव धृतकेतेज असे ठेविले. या उत्तराने बब्रूस आनंद वाटला. मग बब्रुवाहनाने ऋषकेतूस अद्भुत वृत्त ताबडतोब जाऊन सांगितले. ऋषकेतूने नंतर त्या दोघा पांडव पुत्रांना आपल्या हातात धरून अधांतरी उचलले व तो त्यांना आता काळमुखात लोटणार. तोच त्या बाळाने मोठ्याने गर्जना करून दैत्यास आव्हान करून हरिबाण सोडला.
तो सू सू करीत सिंहना ध्वजाच्या कंठनाळातून पार केला. त्याने सिर गगनात अतिशय उंच उडून मोठ्या जमिनीवर पडले. ते नुसते आता लढू लागले, पण ऋषाने त्याला एक लाथ मारताच तो एकदम स्तब्ध झाले. तेव्हा लपून बसलेला श्रीकृष्ण त्या दरीतून भीत भीत बाहेर पडला आणि रणात सिंह ध्वज पडलेला पाहताच तो तेथे आनंदाने नाचू लागला. नंतर त्याने अमृत सिंचनाने त्याने वीरांना सर्व परत जिवंत करता जिकडे तिकडे आनंदोत्सव सुरू झाला. श्रीकृष्णाने नंतर पांडव सेने करवी दैत्यनगरी लुटविली. हे काम सतत 7 दिवस चालले होते. तेथील अपार संपत्ती भीमसेन, मेघवर्णा, अनुशाल्व यांच्याबरोबर निवडक दळभार देऊन पांडवांच्या राजधानीकडे पाठवून दिली व उरलेला दळभार कृष्णाने श्यामकर्णाच्या मागून चालविला आणि तेथून पुढे श्यामकर्ण अश्वाचा आणखी पुढचा प्रवास सुरू झाला. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात आपण बाणासुराकडून स्वागत बघूया.